नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आनंदी या मालिकेच्या आजच्या म्हणजे 9 मेच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपण बघणार आहोत। कारण युगंधरला आता 7 जन्म घेऊनही आनंदी सापडणार नाही अशा ठिकाणी विद्याधरने तिला लपवलेलं असतं। पण मालक साहेबांनी मात्र जीवाचा आटापिटा करून आता आनंदीला शोधून काढलेलं आपण बघणार आहोत। तर इथे आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता विद्याधर आनंदीला घेऊन शलाकाच्या गाडीजवळ येतो। आता विद्याधरने आनंदीला त्या गाडीत ठेवलेलं असतं। त्याच वेळेस आता शलाका मात्र विद्याधरकडे बघत हसतच म्हणू लागते, वाह मानला विद्याधर, तुला मात्र मानलं, तू जे म्हटलं ते करून दाखवलंच। त्यावर विद्याधर लगेच आनंदीकडे बघतो आणि म्हणू लागतो, बघ शलाका, सगळ्यांना चकवा देऊन मी आनंदीला पळवलं, माझी शिकार आता माझ्या तावडीत सापडली असे म्हणत आता हा विद्याधर आनंदीकडे बघून हसू लागतो। त्याच वेळेस त्याला ते क्षण आठवतात, कसं त्याने आनंदीच्या घरात एंट्री केली आणि आनंदीला बरोबर चकवा देऊन बरोबर त्या घरातनं बाहेर काढलं, हे सगळं काही त्याला आठवू लागतं। त्याच वेळेस आता शलाका म्हणू लागते, वा विद्याधर, तू जे ठरवलं ते आज करून दाखवलं, पण आता तू या आनंदीला घेऊन त्याच ठिकाणी जाणार ना? तेव्हा हसतच विद्याधर म्हणू लागतो, हो, कारण त्या ठिकाणी 7 जन्म जरी घेतले ना माझ्या दादानी तरी तो त्या ठिकाणी पोचू शकणार नाही, म्हणून मी आता आनंदीला घेऊन तिकडेच निघालोय असे म्हणत आता शलाका आणि विद्याधर हसू लागतात। तर हा राक्षस विद्याधर आता आनंदीला घेऊन तिकडे निघालेला असतो। तर इकडे मालक साहेबांनी आता या विद्याधरच्या ड्रायव्हरची गाडी थांबवलेली असते। तेव्हा तो ड्रायव्हर म्हणू लागतो, मालक साहेब चुकलं माझं, माफ करा, मला छोट्या मालकांनी सांगितलं होतं तसंच मी केलं। तुम्ही जर माझ्या गाडीचा पाठलाग केला तर जोरात गाडी पळवायची आणि म्हणून मी पळवली। तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, पण तुझा तो विद्याधर कुठे, सांग लवकर, नाहीतर तुला। तेव्हा तो ड्रायव्हर म्हणू लागतो, खरंच मालक साहेब मी खरं बोलतोय हो, ते कुठे काय मला काहीच माहिती नाही। त्याच वेळेस आता मालक साहेबांना लय राग येतो। ते लगेच आता तिकडनं बाजूलाच जातात आणि इन्स्पेक्टर जे पवार साहेब असतात ना त्यांना कॉल करतात। आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, इन्स्पेक्टर साहेब काम झालं की नाही, मला तो विद्याधर हवाय म्हणजे हवाय। त्यावर लगेच आता पवार साहेब म्हणू लागतात, मालक साहेब अहो आमची सगळी फोर्स कामाला लागली हो, पण विद्याधरचा अजून काही तपासच लागत नाही आहे। त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, ते मला काय बी ठाव नाही, सांगितलं ना मला विद्याधर आणि आनंदी लगेचच्या लगेच हवेत म्हणजे हवेत आणि माझं काम झालंच पाहिजे असे आता ओरडतच मालक साहेबांनी पवार साहेबांना सांगितलेलं असतं। तर इकडे आता आबा, पिंट्या, आरची, आरतीताई सगळेजण आता अभय जावई बापूंना शोधत असतात। अभयदाजी कुठे आहात तुम्ही? सगळे लोक आरडाओरडा करत आता अभयला आवाज देत असतात। तेवढ्यात आता लगेच पिंट्याला फोन येतो। आता मात्र आनंदीला विद्याधरने पळवलंय हे पिंट्याला घरनं कळालेलं असतं। पिंट्याला मात्र मोठा धक्का बसतो, काय आनंदी असे ओरडताच आता सगळेजण पिंट्याजवळ जमा होतात। आबा विचारू लागतात, ए पिंट्या, अरे बोल ना, आनंदीबद्दल काय बोलत होता, काही झालंय का सांग ना। पण पिंट्या मात्र एक नाही दोन नाही गप्प असतो। तेव्हा लगेच आरतीताई विचारू लागते, पिंट्या अरे कुणाचा फोन होता, काय झालं सांगशील का? पण आत्ता जर आबांना इथे काही सांगितलं तर उगाच आबांच्या जीवाला काही व्हायचं, म्हणून आता पिंट्या मात्र खोटं बोलतो। आबा नाही म्हणजे कसं आहे ना, इकडे आम्ही सगळे पुरुष मंडळी थांबतो, तुम्ही काही लोकांना घेऊन घरी जा, कसं आहे ना घरी आनंदीला तुमची गरज आहे। आरतीताई, आरचे तुम्ही दोघी पण आबांबरोबर जा, मी आणि काही माणसं इकडे अभय जावई बापूंना शोधतो। त्यावर आबा म्हणू लागतात, ए पिंट्या, अरे तुला वेळ लागलाय का? अरे आपण जावई बापूंना शोधायला आलो इकडे आणि ते न सापडता आपण कसं घरी जाणार? नाही 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 नाही, मी घरी जाणार नाही आहे पिंट्या, मी त्यांना शोधणार आणि मगच घरी जाणार। त्यावर पिंट्या म्हणू लागतो, आबा अहो ऐका ना, असं नका करू, हे बघा तुम्हाला एवढी दगदग सहन होणार नाही आहे, तुम्ही घरी जा बरं। आणि आनंदी एकटीच आहे की नाही, त्यामुळे तिची बी काळजी आहेच ना। जा आरती, जा तुम्ही आबांना घरी घेऊन जा बरं, आणि दादा काही लोक तुम्ही पण त्यांच्यासोबत घरी जा। आता लगेच आबांबरोबर काही लोक, आरतीताई, आरची सगळेजण घरी निघालेले असतात। पिंट्याला मात्र मोठं टेन्शन आलं असतं, कारण घरी काय घडलंय हे त्याला माहिती असतं। तर इकडे
आता मालक साहेबांना आणि शिर्के साहेबांना मात्र मोठं टेन्शन आलं असतं, कारण अभयचा तपास नसतो, आनंदीलाही गायब केलेलं असतं. आता या दोघांना कसं शोधायचं याचा विचार या दोघांचाच चालू असतो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, ठरवून केलं हे सगळं, चकवा दिलाय त्या विद्याधरने आपल्याला. त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब पण हे सगळं कोणीतरी ठरवून करतंय, का करत असेल कोणी असं, आणि कोण नेमकं? त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, हे सगळं एका व्यक्तीने केलं आहे. ती व्यक्ती कोण आहे ना हे मला चांगलंच माहिती. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब कोण असेल ती व्यक्ती? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शलाखानेच केलं हे सगळं, आणि आता मी तिला सोडणार नाही आहे. असे म्हणत आता मालक साहेब तातडीने तिकडनं निघालेले असतात. तर इकडे आबा, आरतीताई, आरची आणि गावातील काही लोक धावतच घरी आलेले असतात. तेव्हा अंगणात येताच आबा ओरडतच म्हणू लागतात, आनंदी, आनंदी कुठे आहेस का तू? काही झालं आहे का? सगळ्या बायका आता अंगणात बसलेल्या असतात. वैशुताईची हालत बघताच आबांना धक्काच बसतो. ए वैशे, अगं तुला काय झालं आहे? तू बरी आहेस ना? आणि कोणी केली ही तुझी हालत? आता मात्र वैशुताई रडतच आबांकडे बघू लागते. त्याच वेळेस आरती म्हणू लागते, वैशुताई काय झालं आहे? काही घडलं आहे का इकडे? तेव्हा आबा म्हणू लागतात, माझी आनंदी कुठे? माझी पोरगी आनंदी कुठे? आनंदी, असा आवाज आता आबा आनंदीला देऊ लागतात. त्याच वेळेस वैशुताई म्हणू लागते, आबा अहो घात झाला, मोठा घात झाला. तेव्हा आबा म्हणू लागतात, काय घात झाला म्हणजे? म्हणजे काय झाले? माझी आनंदी कुठे? सांग वैशे लवकर. त्यावर वैशू म्हणू लागते, आबा तो विद्याधर. तेव्हा आबा म्हणू लागतात, त्या राक्षसाचं नाव माझ्यासमोर घेऊ नको, माझी आनंदी कुठे सांग. तेव्हा लगेच वैशुताई म्हणू लागते, आबा तो विद्याधर आला होता, त्याने आनंदीला उचलून नेले हो इकडनं, आनंदीला घेऊन गेलाय तो. आता मात्र हे ऐकताच आबा मात्र धपकन खाली पडणार. तेच आता काही लोक आबांना पकडतात. आरती, आरची आबांना तिथे पलंगावरती बसवतात. आबा तुम्ही शांत व्हा बरं, असं टेन्शन घेऊन चालणार नाही आबा. हे बघा आबा, तुम्ही शांत व्हा आधी. आरतीताई पटकन पळत जाते आणि आबांसाठी पाणी घेऊन येते. आबा थोडंसं पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल हो. तेव्हा लगेच आबा ओरडतच म्हणू लागतात, नाही मला पाणी बी नको आणि काय बी नको, मला माझी पोरगी आनंदी हवी आहे, आणि जोवर मला माझी पोरगी आनंदी भेटत नाही तोवर मी पाण्याचा एक घोट बी पिणार नाही, मला माझी पोरगी हवी. असे म्हणत आता आबा रडू लागतात. आरतीताई, आरची सगळेजण खूपच घाबरलेले असतात. तर इकडे हा राक्षस रूपी नीच विद्याधर आता गाडीतनं आनंदीला घेऊन निघालेला असतो. तेव्हा लगेच आता शांत पडलेल्या आनंदीच्या चेहऱ्यावरनं तो असा फूल फिरवतो आणि म्हणू लागतो, आनंदी अगं असं पाखरू गुपचूप पडलेलं बघून किती भारी वाटायलंय ना. वाह आनंदी, आज शेवटी मला जे हवंय ना तेच होणार. अगं लय उड्या मारत होती तू या विद्याधरला चॅलेंज दिलं होतं आनंदी. असे म्हणताच आता विद्याधरला लगेच आनंदीचे ते क्षण आठवतात. आनंदीने जेव्हा विद्याधर त्यांच्या घरात आलेला असतो, विद्याधर आनंदीला ओढत घेऊन निघालेला असतो, तेव्हा आनंदीने हिसका देऊन त्याला सांगितलेलं असतं, मी करणार, आरतीताईच्या जागेवरती उभी राहून अभयशी मी लग्न करणार, या दारात मांडव सजणार, तुझा शाप खोटा निघणार. असं चॅलेंज आता आनंदीने या राक्षसाला दिलेलं असतं. तेव्हा हसतच विद्याधर म्हणू लागतो, वाह तू चॅलेंज दिलं आणि ते आपल्याला लय आवडलं आनंदी, आणि म्हणूनच आपण तुला उचलण्याचं ठरवलं, कारण चॅलेंज करणाऱ्या पोरी या विद्याधरच्या मनात बसतात, त्या लय आवडतात विद्याधरला. असे म्हणत हा विद्याधर आनंदीकडे बघून हसू लागतो. तर त्यानंतर इकडे आता वैशुताई आपल्या घराबाहेर उभी असते. काही बायका तिच्याजवळ येतात. तेव्हा वैशुताई म्हणू लागते, हे बघा आपल्याला हार मानून चालणार नाही, आपल्याला काय बी करून त्या विद्याधरच्या तावडीतनं आनंदीला वाचवायचं आहे. त्यासाठी असं गप्प उभी राहून जमणार नाही, आपण सगळ्याजणी जाऊ आणि आनंदीला शोधून काढूया, चालेल. असे म्हणताच आता वैशुताई त्या बायकांबरोबर निघालेली असतानाच पाठीमागनं चंदन येतो. वैशे थांब, काय करायलीस तू? अगं तुला अक्कल नाही आहे, काही गरज नाही आहे त्या आनंदीला शोधण्याची, चाल लवकर घरात. तेव्हा लगेच आता वैशुताईचा हात पकडत हा चंद्या तिला आतमध्ये घेऊन जातो. त्याच वेळेस आतमध्ये येताच वैशुताई ओरडतच म्हणू लागते, अहो काय करायलाय तुम्ही? आनंदीचा जीव धोक्यात आहे, तो विद्याधर नीच माणूस तिला घेऊन गेलाय, आम्ही काय बी करून आनंदीला घेऊन येणार, तिच्याबरोबर काय बी होणार नाही. त्यावर लगेच आता हा चंद्या म्हणू लागते, ए वैशे तुला जरा जास्तच माज आलाय का गं?
अगं छोट्या मालकांच्या कामात अडथळा आणण्याचं काम करू नकोस, नाहीतर बघा तुझी वाट लागेल, एवढं लक्षात ठेव. त्यावर लगेच आता वैशू म्हणू लागते, अहो काय बोलायले तुम्ही? तो नीच विद्याधर माझ्या घरी आला होता, आपल्या घरी. त्याने मला बेदम मारहाण केली आणि त्याने माझ्या अंगावरची साडी ओढून माझं रूप घेऊन तो आनंदीच्या घरी गेला आणि त्याने आनंदीला पळवलं आणि आपण शांत बसायचं. कसं आपण शांत बसणार आहोत सांगा ना? त्यावर लगेच आता चंद्या म्हणू लागते, अजूनही सांगायलो या, छोट्या मालकांच्या कामात अडथळा आणू नकोस. त्यावर लगेच वैशुताई म्हणू लागते, हो अहो त्या राक्षसाने तुमच्या बायकोच्या अंगावरची साडी काढली, तुमच्या बायकोच्या रूपाकडे घाणेरड्या नजरेने बघितलं आणि तुम्ही त्या माणसाची बाजू घेताय. त्यावर लगेच चंद्या म्हणू लागते, फक्त बघितलं ना, माझी बायको आहे म्हणून तू वाचली आहे. जर पुन्हा त्यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला ना, तर आता तू वाचणार नाही त्यांच्या तावडीतनं, एवढं लक्षात ठेव. तेव्हा वैशुताईला मात्र राग येतो, बास तुम्ही असं बोलूच कसं शकता? अहो बायको आहे ना मी तुमची, मग माझ्याबद्दल असा विचार करताच कसा तुम्ही? असे म्हणताच आता चंद्या म्हणू लागतो, थांब, तुझी ना जीभ लय चुरूचुरू करायला लागली ना, आता तुला धावतोच मी, थांब आता. असे म्हणताच आता लगेच बाजूला चंदनचा बेल्ट असतो, तो बेल्ट आता चंदन हातात घेतो आणि लगेच त्या बेल्टने वैशुताईला मारायला जाणार. तेच पाठीमागनं मालक साहेब आलेले असतात. मालक साहेब या चंद्याच्या हातातला बेल्ट घट्ट पकडतात. त्याच वेळेस चंद्या पाठीमागे बघतो, तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आजपासून या पोरीवरती हात उचलायची हिम्मत करायची नाही, नाहीतर गाठ या युगंधरशी या चंद्या, एवढं लक्षात ठेव. तेव्हा लगेच आता मालक साहेब या चंद्याची कॉलर पकडत ओढतच त्याला धक्के मारत आता बाहेर घेऊन येतात. आता चंद्या जोरदार दिशी अंगणात येऊन धपकन खाली पडतो. सगळे आजूबाजूचे जमलेले लोक चंद्याकडे बघत असतात. तेव्हा लगेच आता मालक साहेब त्याच्या जोरदार दिशी खडकन कानाखाली ओढतात. हे बघ, कारखान्यापेक्षा जास्त महत्त्वाचं माझ्यासाठी या गावातल्या आया बहिणी आहे, त्यांचं रक्षण करणं हे माझं महत्त्वाचं पहिलं काम आहे. त्यामुळे इथून पुढे या पोरीवरती हात उचलायचा नाही, नाहीतर तुझा हात तोडून तुझ्या गळ्यात घाली ना. तेव्हा लगेच आता चंद्या म्हणू लागतो, मालक साहेब सोडा मला, मी इतर बायकांवरती हात उचललाच नाही. हा माझा आणि माझ्या बायकोतला प्रश्न आहे, तुम्ही त्यात पडायची गरज नाही. तेव्हा लगेच आता मालक साहेब जोरदार दिशी पुन्हा चंद्याला मारतात आणि म्हणू लागतात, पडणार, यात मी मध्ये पडणार, कारण हा माझ्या गावचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं माझं गाव, गावातल्या बायकांची सुरक्षितता, तरच गाव सुरक्षित राहू शकतं आहे. तेव्हा लगेच आता जोरदार दिशी मालक साहेब त्या पट्ट्याने चंद्याची चांगलीच धुलाई करू लागतात. चंद्याला मात्र खूप राग आलेला असतो, तो खूपच भडकतो आणि लगेच मालक साहेबांच्या हातातला तो बेल्ट घट्ट पकडतो. मालक साहेब म्हणू लागतात, सोड, सोडा. तेव्हा चंद्या म्हणू लागतो, नाही सोडणार, माझी काय बी चूक नाही, मी माझ्या बायकोला मारत होतो, तुमच्या घरात कुणाला येऊन मारलं नाही मी, आणि गावातल्या इतर बायकांना तर अजिबातच नाही. आणि मालक साहेब, मी कारखान्याचा मेन लीडर आहे, हे लक्षात ठेवा, युनियन लीडर आहे मी. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, चल हट, गेला खड्ड्यात तू आणि तुझा तो युनियन लीडर, नाही ओळखत मी त्याला, मला कसली धमकी देतो रे तू? त्यावर लगेच चंद्या म्हणू लागतो, मालक साहेब मला मारून तुम्ही मोठी चूक करताय, उद्या कारखान्यात स्ट्राईक बसवेल मी. त्यावर लगेच मालक साहेब मग बसव की, अरे कुणाला घाबरवतोय तू? या युगंधरला? चल, नाही घाबरत तुझ्या स्ट्राईकला, तुला जे करायचं आहे ना ते कर, पण कारखान्यापेक्षा जास्त या युगंधरसाठी या गावातल्या आया बहिणी, एवढं लक्षात ठेव. आता आजपासून या घरातनं चालतं व्हायचं, निघीकडनं. असे म्हणत आता कुत्र्यासारखी धुलाई करत मालक साहेबांनी या चंद्याला तिकडनं हकलवलेलं असतं. आता मात्र सगळ्या लोकांदेखत या चंद्याची चांगलीच लायकी निघालेली असते, त्यामुळे हा चंद्या लय भडकलेला असतो. तर आता इकडे आबांना मात्र खूप मोठं टेन्शन आलं असतं. आबा आता स्वतःला एका खोलीत बंद करून घेतात. सगळेजण आता ओरडत असतात, दरवाजा ठोठावत असतात, आबा दरवाजा उघडा, आबा दरवाजा उघडा. पण आबा मात्र मोठ्या डिप्रेशनमध्ये गेलेले असतात, कारण आनंदी, माझी आनंदी, ती कुठे असेल, कशी असेल, असे असंख्य प्रश्न आबांना पडलेले असतात. त्याच वेळेस आबांना त्या राक्षसाचं बोलणं आठवतं, आनंदी येणार, आनंदी माझ्या मिठीत येणार आणि मी तिच्याबरोबर रात्र घालवणार. ए म्हाताऱ्या,
तुला तुझ्या नातीचं ओझं हलकं करायचं असेल ना तर माझ्याकडे पाठव. असे घाणेरडे आता त्याचे बोल आबांना आठवू लागतात. आबांना मात्र खूप वाईट वाटतं. आबा लगेच आता स्टूलवरती चढतात. पंख्यांना आता आबांनी इथे दोर बांधलेली असते. आज काय बी करून मी स्वतःचा जीव देणार. मला जगण्याचा काय बी हक्क नाही आहे, कारण मी माझ्या पोरीची सुरक्षितता नाही करू शकलो. माझ्या आनंदीला मी नाही वाचू शकलो. हारलोय मी. आबा जाधव, आता तुला जगण्याचा हक्क नाही आहे, असे म्हणत आता आबांनी इथे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलेला असतो. आबा त्या स्टूलवरती चढतात आणि तो दोरखंड आपल्या गळ्यात घालू लागतात. त्याच वेळेस खिडकीतनं आरतीताई, वैशूताई सगळ्याजणी डोकावून आबांना ओरडत असतात. आबा असं करू नका. आबा दरवाजा उघडा. आबा आपण काहीतरी मार्ग काढू. आनंदीला शोधू आबा. पण प्लीज तुम्ही असं काही करू नका हो. असे आता सगळेजण ओरडत असतात. पण आबा मात्र ओरडतच सगळ्यांना लागते, जा तुम्ही इकडनं निघून जा. मला कुणाशीच बोलायचं नाही आहे. माझी आनंदी ती कुठे असेल, कशी असेल, हे मी आता सहन नाही करू शकत. मला आता जगायचंच नाही आहे. असे म्हणताच आता आबांनी तो दोरखंड आपल्या गळ्यात घातलेला असतो. त्या क्षणाला आता शिर्के साहेब आणि मालक साहेब धावतच येतात. तेव्हा लगेच आरतीताई म्हणू लागते, मालक साहेब, आबा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताय. वाचवा त्यांना, लवकर वाचवा. आता मालक साहेब लगेच जोरजोरात दरवाजाला दणके देऊ लागतात, जेणेकरून दरवाजा लवकर तुटेल आणि आबा जाधवांना आपण वाचू शकेल. असा मालक साहेबांचा प्रयत्न यशस्वी झालेला असतो. अखेरकार दरवाजा तुटलेला असतो. सगळेजण धावतच आतमध्ये जातात. आबा मात्र लगेच आता त्या पंख्याला लटकणार तेच मालक साहेब पटकन आबांना खालून वरती उचलतात आणि शिर्के साहेब आबांच्या गळ्यातला दोरखंड काढून घेतात. पटकन आता सगळ्यांनी आबांना खाली इथे सोप्यावरती बसवलेलं असतं. तेव्हा आबा रडतच म्हणू लागतात, नाही जगायचंय मला मरायचंय. तेव्हा मालक साहेब आता शांततेत आबांची समजूत काढू लागतात. आबा जाधव, अहो काय करताय तुम्ही? अहो संकटाला असं पळून लावायचं असतं, पण संकटापासून आपण स्वतः पळ काढायचा नसतो आबा. एवढे मोठे झालात तुम्ही वयाने आणि हे आम्ही शिकवायचं का तुम्हाला? सांगा ना आबा. त्यावर आबा म्हणू लागतात, काय करू मालक साहेब, माझ्याकडे पर्यायच नाही आहे. माझी पोरगी गायब आहे, माझा होणारा जावई गायब आहे. काय करू मी जगून? अहो जगण्याची इच्छा उरलीच नाही आहे माझ्याकडे. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, आबा अहो असं कसं खचून चालेल बरं? तुम्ही या गावचे मोठे आहात. आपल्या कारखान्यात, गावात जर कधी काही प्रॉब्लेम आला तर माणूस सल्ला कुणाचं घेतं? मोठ्या माणसाचं. आणि जर मोठाच माणूस जर असा खचून गेला, हार मानू लागला, तर बाकीच्यांनी काय करायचं? आणि आबा, जर तुम्ही इथे स्वतःला काही करून घेतलं तर लोक तुमच्या आनंदीला शोधतील की तुमच्याकडे बघतील? सांगा बरं. आणि आबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या आनंदीला काय बी होणार नाही. या युगंधरचा शब्द आहे. हा युगंधर तुमच्या आनंदीला आणि त्या अभयला तुमच्या समोर उभं करणार. एकदा का हा युगंधर शब्द देतो तो पूर्णच करतो. त्यामुळे आबा तुम्ही काळजी करू नका. हा युगंधर त्याचा शब्द पूर्ण करणार, आनंदीला शोधून आणणार. असे म्हणत मालक साहेब आनंदीला शोधण्यासाठी निघालेले असतात. तर इकडे आता हा चंद्या खूप भडकलेला असतो. तेव्हा आता गावातील काही लोकांना तो जमा करतो आणि लोकांना सांगू लागतो, हे बघा, उद्या आता त्या युगंधरला त्याची लायकी मी दाखवणार. आता लय झालं. या छंद्याला मारलं त्याने सगळ्यांसमोर. नाही नाही नाही, आता उद्या कारखान्यात स्ट्राईक बसलीच पाहिजे. तुम्ही तयार आहात ना? तेव्हा लगेच ते लोक म्हणू लागतात, चालेल, आम्ही तयार आहोत. तुम्ही म्हणाल तसंच होणार, असं आता या चंद्याने ठरवलेलं असतं. तर इकडे आता हा राक्षसरूपी विद्याधर आनंदीला गाडीतनं घेऊन निघालेला असतो. तेव्हा तो आनंदीकडे बघतच हसतच म्हणू लागतो, आनंदी आता तुला मी जास्त त्रास देणार नाही आहे, कारण प्रवास करून करून थकली असशील ना. त्यामुळे आता तुला मोठं सरप्राईज देण्याची वेळ आली. ते ठिकाण जवळ आलं आहे आनंदी. आणि एकदा का त्या ठिकाणी आपण गेलो की मोठं सरप्राईज असणार आहे. त्यामुळे उठ की आनंदी, तुला सरप्राईज बघायचं आहे ना. म्हणजे कसं आहे, खाली मौमौ गादी, फुलांच्या पाकळ्या आणि त्यानंतर तुला सगळंच माहिती होईल. त्यामुळे आनंदी आता ते ठिकाण आले बरं का. असे म्हणत हसतच हा विद्याधर आनंदीकडे बघू लागतो. तर त्यानंतर इकडे आता हा चंद्या खूप भडकलेला असतो. तेव्हा तो शलाकाला फोन करतो, मॅडम आता बास. आता या युगंधरला हरवण्यासाठी हा चंद्या काय बी करू शकतो, कारण त्याने आज चंद्यावरती हात उचलून मोठी चूक केली. तेव्हा लगेच आता शलाका म्हणू लागते, चंदन तुला करावंच लागेल, सांगेल ते तुला करावंच लागेल. तेव्हा चंदन म्हणू लागतो,
शलाका मॅडम त्या आनंदीला अशा ठिकाणी लपवा ना की यांना कधी बी ती सापडता कामा नये, असं काहीतरी करा. त्यावर लगेच शलाका म्हणू लागते चालेल, असंच होणार आहे. असे म्हणताच आता चंदन फोन बंद करतो आणि पाठीमागे वळून बघतो. त्याच वेळेस पाठीमागे मालक साहेब उभे असतात. आता मात्र चंद्या घाबरतो. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात बोल, आनंदी कुठे आहे, लवकरात लवकर सांग. तेव्हा चंद्या म्हणू लागतो ठाऊक नाही मला यातलं काय बी माहिती नाही आहे. तेव्हा लगेच आता बाजूलाच एक विळा असतो. मालक साहेब तो विळा उचलतात आणि म्हणू लागतात जनावराला जनावराची भाषाच कळते आणि अन्याय हा अन्यायच असतो आणि हा युगंधर कुणावर बी अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर सांग आनंदी कुठे हाय. तेव्हा लगेच आता चंद्या म्हणू लागतो सांगितलं ना मला ठावं नाही. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात 2 मिनिटात सांगा, नाहीतर तुझा गळा कापलाच म्हणून समज. आता मालक साहेब लगेच जोरदार दिशी चंदनच्या गळ्यावरती वार करणार. तेच आता शिर्के घाबरतात. तेव्हा लगेच आता चंद्या जोरात ओढतो शलाका. त्याच वेळेस मालक साहेबांनी पाठीमागे जे झाड असतं ना त्यात तो विळ्याचा जोरदार दिशी खोचलेला असतो. आता शलाकाचं नाव कळताच मालक साहेब तातडीने शलाकाकडे निघालेले असतात. तर इकडे शलाका मात्र आनंदाच्या खुशीमध्ये एकदम आपल्या घरात आनंदी आनंद करत अशी बसलेली असते. त्याच वेळेस मालक साहेब येतात. तेव्हा लगेच आता शलाका हसतच म्हणू लागते युगंधर भाऊजी तुम्ही माझ्या घरी या 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 बसा. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात मी बसायला नाही आलो इकडे, लवकरात लवकर सांग तूच हात मिळवलाय ना विद्याधरशी, दोघांनी मिळून केलं आहे नाही सगळं, कुठे लपवलं आहे आनंदीला सांग लवकर. त्यावर लगेच शलाका म्हणू लागते भाऊजी अहो काय बोलताय तुम्ही, यात माझा हात नाही आहे. हे बघा भाऊजी आपल्या दोघांमध्ये मोठं शत्रुत्व आहे हे मला माहिती आहे, पण मी एवढ्या खालच्या पातळीला जाऊन वागणारी बाई नाही आहे मालक साहेब. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात बास माझ्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करू नगसा, लवकरात लवकर सांग विद्याधर आनंदीला घेऊन कुठे गेलाय. तेव्हा लगेच आता शलाका म्हणू लागते मालक साहेब तुमचा गैरसमज झाला आहे, सांगितलं ना मी या प्रकरणात अजिबात नाही आहे, मला काही ठाऊक नाही आहे. थांबा तुम्हाला माझं पटत नाही आहे ना, मी आलेच. असे म्हणत शलाका आतमध्ये जाते आणि तिच्या बहिणीचा म्हणजे मालक साहेबांच्या धर्मपत्नी समिधाचा फोटो घेऊन येते आणि लगेच मालक साहेबांसमोर तो फोटो धरते. त्यावरती हात ठेवते आणि म्हणू लागते युगंधर भाऊजी तुमच्या बायकोची शपथ घेते, माझ्या बहिणीची समिधाची शपथ घेऊन सांगते यात माझा कुठलाही हात नाही आहे. आता मात्र समिधाची शपथ घेतल्यानंतर मालक साहेब 1 नाही 2 नाही तिकडनं गुपचूप निघून जातात. मालक साहेबांचं खूप वेडं प्रेम असतं समिधावरती. त्याच वेळेस आता मालक साहेब तिकडनं निघून जाताच ही शलाका खुश होते आणि आता समिधाच्या फोटोकडे बघत हसतच म्हणू लागते वा समिधा बघ तुझा युगंधर तुझ्यावरती वेड्यासारखं प्रेम करतो गं. अगं तुझी शपथ घेतली तो गुपचूप निघून गेला मांजरासारखा, काय करणार, मला या प्लॅनमध्ये तुला सामील करावं लागलं कारण तुझ्यासाठी हा काय बी करू शकतो हे मला ठाव आहे बरं का. असे म्हणत आताही शलाका हसू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये खूपच धमाकेदार मोठा असा ट्विस्ट आपल्याला दाखवलेला असतो, कारण पुढील भागामध्ये लग्नाचा प्रोमो आपल्यासमोर पडलेला आहे. तर आता अखेर आनंदीला शोधून मालक साहेबांनी अभय आणि आनंदीचं लग्न लावायचं ठरवलेलं असतं. पण पुन्हा या विद्याधर आणि शलाकाने मोठा डाव टाकलेला असतो. हा विद्याधर धावतच येतो आणि मला वाटतं थांबवा हे लग्न होऊ शकत नाही आहे, कारण या आनंदीसारख्या पोरीबरोबर कोण बी लग्न करू शकत नाही, कारण तिने माझ्याबरोबर अख्खी एक रात्र घालवली. असं आता खोटं नाटं विद्याधर सगळ्या लोकांसमोर सांगू लागतो आणि आनंदीच्या अब्रूचे दिंडोडे उडू लागतो. मालक साहेब मात्र खूप भडकतात आणि या विद्याधरला मारू लागतात. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो किती बी मार दादा, पण जे खरं आहे तेच खरं आहे, या आनंदीबरोबर कोण बी लग्न करू शकत नाही, हिचं लग्न होणारच नाही. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते नाही मालक साहेब खोटं बोलतोय हा माणूस, असं काय बी घडलेलं नाही आहे. त्याच वेळेस आता विद्याधर म्हणू लागतो नाही आनंदी तुझं लगीन होणार नाही. तेव्हा लगेच आता मालक साहेब ओरडतात होणार, आनंदीचं लगीन होणार, मी करणार आनंदीशी लगीन, आजपासून आनंदी युगंधर निंबाळकर होणार. आता मात्र सगळेजण मालक साहेबांकडे बघू लागतात. तर आनंदीचा हा लग्न सोहळा कसा होणार, पुढे काय काय ट्विस्ट असणार हे आपल्याला लवकरच कळेल.
त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.